नाही तर आजचा बिग बॉसचा भाऊचा धक्का छान झाला, व्यवस्थित झाला. रितेश बोलला पण की गेला आठवडा तुम्ही सगळे छान खेळलात वगैरे. तर मी पटापट बोलते आणि पटापट हे करते. तर रितेश पहिल्यांदा तन्वीला बोलला की राखी सगळ्यांना इन्स्टिगेट करते, तुम्ही का होता? तर ती आयुषबद्दल तन्वीला बोलली. तर तुम्हाला एवढं भडकण्याचं काय कारण होतं? असं रितेश बोलला. जर तुम्ही त्याचे तुम्ही आणि तुझी आणि त्याची मैत्री जर खरी मैत्री होती तर तुम्हाला कशाला वाईट वाटायला पाहिजे? आणि तुम्ही म्हणालात माझी आई बघेल वगैरे वगैरे. तर आई बघेल तर आईला तुमच्यावर विश्वास आहे ना. आई राखीवर नाही विश्वास ठेवणार, तुमच्यावर विश्वास ठेवणार. तर आईला तुमच्यावर विश्वास आहे. मग तुम्ही तेवढं का प्रकरण वाढवलं? असं रितेश तन्वीला बोलला. आणि तो म्हणाला मला पहिल्या आठवड्यातली तन्वी परत दिसली, हे दिसायला नको. नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही कॅप्टन्सीमध्ये फक्त तुम्ही खाली झोपत होतात आणि बाथरूम यूज करत नव्हतात. मग काय झालं? कॅप्टन्सी तुम्हाला जर हे करायची होती तर सगळंच सोडायचं होतं. तुम्ही रूममध्ये पण नाही झोपायला पाहिजे होतं, काहीच नाही करायला पाहिजे होतं, तर त्याचा अर्थ झाला असता. पण ती बोलली नाही, सगळे माझ्या अंगावर चढून आले आणि मग मला हे चिडायला झालं वगैरे वगैरे ते होतं. नंतर त्यांनी प्राजक्ताला सांगितलं, प्राजक्ता तुम्ही प्रत्येक वेळी सगळ्यांना सांगत असतात महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्र बघतोय हां. आणि जेव्हा सगळे करतात तेव्हा महाराष्ट्र बघतोय आणि जेव्हा तुम्ही चुका करता तेव्हा महाराष्ट्राने काय डोळे मिटून ठेवले आहेत का? असं तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही पण ह्या आठवड्यात चूक केली. तुम्ही प्रभूला बोलला तू इथे काय ऐकतोयस, जा बाहेर जे काय झाले जे आज जाऊन सांग जा. असं तिला पण बोललं, व्यवस्थित झालं आणि हे पण करेक्ट होतं. नंतर झालं राखीचं. राखीने अंडी फोडली. राखीला एवढं काही झालं नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे राखी कशी असते, काय काय असते. पण राखीला सांगितलं तू का अंडी फोडलीस वगैरे. तर राखीने तिचं काय काय वेड्यासारखं आन्सर देते ती. आणि मग तिने सॉरी बोलली. मग ते झालं. मग रोशनला घेतलं. रोशन तुम्ही तुमच्यासाठी खेळत नाहीत. बघा आज तुम्ही नॉमिनेशन टास्कमध्ये आहात, तुम्ही तुमच्यासाठी खेळलातच नाहीत. हां, तुम्ही त्या प्राजक्तासाठीच खेळत होतात, प्राजक्ता वाचवावी म्हणूनच तुम्ही खेळत होतात. तर तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं. आणि शेवटी रोशनच गेलं. ही खूप साधी माणसं असतात की त्यांना हे जमत नाहीत. साधी असतात, खरी माणसं असतात की त्यांना हे असे चक्के-पंजे करायला जमत नाही. गेल्या वेळी सचिन गेले, ते ह्यावेळी रोशन गेला. तर असं हे सगळं आहे. आणि आता उद्या वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे, 3 जणांची एंट्री होणार आहे. तर बघूया उद्या कोण येतं आहे वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये. तर चलो बाय, गुड नाईट.